माझी पहिली कथा आहे उत्सव गणेश. लेखक कौस्तुभ केळकर, नगरवाला. निखिलला पुण्याला येऊन 12 वर्ष झाली होती. मुळामुठेचं गॅलन गॅलन पाणी रुचवून तो आता पक्का पुणेकर झाला होता. गेल्या वर्षी त्यानं कर्वेनगरला स्वतःचा फ्लॅट घेतला आणि तिकडे तो शिफ्ट झाला. त्याच्या आधार कार्डवर सुद्धा आता कोथरूडचा पत्ता दिलेला असतो. राहुरीशी नाळ ही तुटल्यातच जमा आहे. त्याचं मूळ गाव राहुरी. निखिलच्या बायका पोरांना फारसं वाटत नसलं तरी निखिलला मात्र राहुरीविषयी खूप खूप प्रेम वाटायचं. कुणी गाववाला भेटला की त्याला खूप बरं वाटायचं. खास गावाकडच्या ठेवणीतल्या भाषेत बोलताना त्याचा ऊर अगदी भरून यायचा. शब्द मोकाट मोकळा श्वास घ्यायचे. त्याच्या लेकीनं ही भाषा ऐकली की तिला आपला बाप येडा गावठी वाटायचा. एरवी पुण्याच्या खास पुणेरी भाषेत बोलणं त्याच्या आता अंगवळणी पडलेलं होतं. याच वर्षी त्याचे बाबा रिटायर झाले. ते राहुरीला शाळेत शिक्षक होते. घरची शेती होती. शेतीची कामही आटोपलेली होती. त्यामुळे आता निवांतपणा होता. आई, बाबा आणि त्याची आजी पुण्यात आले. मिशन दगडूशेठ गणपती. त्याची आजी वय वर्ष 82. टुकटुकीत, अगदी काठीशिवाय चालायची, वासरा मागे पळायची. नजर सुद्धा खूप तीक्ष्ण होती. फक्त साऊंड सिस्टीम जरा बिघडली. अगदी तिच्या कानात शिरून बोललं तरच तिला ऐकायला यायचं. दगडूशेठला जाणार हे आजीच्या न्यूज चॅनलनं राहुरी गावाला 10,000 वेळा तरी सांगून झालं असेल. कधी जायचं कधी जायचं असा आजीचा सारखा जप चाललेला. शेवटी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वरात नारायणपेठेत गेली. आठवले डेअरीपाशी निखिलचा मित्र राहत होता. त्याच्या बिल्डिंगमध्ये त्यांनी गाडी पार्क केली आणि मंडळी बुधवार चौकाच्या दिशेनं निघाली. निखिलच्या 8वीतल्या लेकीला त्यात फारसा इंटरेस्ट नव्हता. तिनं घरूनच हात जोडले. मंडपात अख्खं पुणं काय, अख्खा महाराष्ट्र सामावलेला. मुंग्यांचं वारुळच जणू. मुंगीच्या चालीनं माणसं तुरू तुरू पुढं चाललेली. बायकांची वेगळी लाईन. रेवा, मिसेस निखिल. शी वॉज अंडर टेन्शन. 2 म्हाताऱ्या तिला हँडल करायच्या होत्या. सासू आणि आजी सासू. मुंबईची पोर होती. गर्दीला काही ती घाबरत नव्हती. पण 3 बायका त्या गर्दीत घुसल्या. गाणपत्य शैलीत सजवलेल्या मंदिराची आरास होती. आत दगडूशेठची प्रसन्न मूर्ती. लखलख तेजाची ती चंदेरी दुनिया पाहून आजीनं डोळे मिटले आणि शांतपणे मनोभावे नमस्कार केला. निखिलची आई पण खूप खुश झाली. रेवाच्या एका हातात सासू आणि दुसऱ्या हातात आजी सासू. मनोभावे दर्शन घेऊन तिघी मागं वळल्या. गर्दीत रेवाला तिच्या हातातल्या 2 हातांचा फक्त अहसास होता. हातांमागच्या बॉडीज बाहेर आल्यावरच तिला बघायला मिळाल्या. बाहेर आल्यावर मात्र रेवा चक्कर येऊन पडायचीच बाकी होती. तिच्या एका हाताला सासू कन्फर्म्ड होती, पण दुसऱ्या हाताची आजी सासू ती बदललेली होती. दुसऱ्या हाताला दुसरीच म्हातारी होती. निखिल आणि त्याचे बाबा पण तिथे येऊन थांबले. नुसता हल्लागुल्ला झाला. आजी हरवली. पहिल्यांदा त्या बदली झालेल्या म्हातारीला मदत केंद्राजवळ पोहोचवलं. आता आजीला कुठं शोधायचं. एकतर तिची साऊंड सिस्टीम बंद. पुण्याचा इतिहास भूगोलही माहीत नाही. निखिलचा जीव वरखाली व्हायला लागला. गर्दीचं मुंग्यांचं वारूळ त्याचा मेंदू पोखरायला लागला. सारखा आजीचा चेहरा डोळ्यासमोर यायला लागला. स्वतःचीच लाज वाटायला लागली. आई बाबा पण हवालदिल झाले. पहिल्यांदा त्या दोघांना नारायणपेठेत मित्राच्या घरी सोडलं. मग निखिल, रेवा, त्याचा मित्र आणि त्याची बायको 4 जण निघाले. मिशन आजी. त्या दोघी पुन्हा बायकांच्या समुद्रात घुसल्या. गटांगळ्या खात दिसली म्हातारी की बघ चेहरा, दिसली म्हातारी की बघ चेहरा अशा 1001 म्हाताऱ्या बघून झाल्या. 2 तास झाले पण आजीचा काही पत्ता नाही. आणि आजीला घराचा पत्ता माहित नाही. 9वारी साडीतली हातात बटवा असणारी माझी आजी कुणी बघितली का हो? निखिलचा टाहो. दगडूशेठला विनवणी. आता शेवटचा उपाय पोलीस स्टेशन. आज सकाळी आजीनं पणतीबरोबर फोटो काढला होता. निखिलला ते आठवलं. त्यानं लेकीला फोन लावला. व्हॉट्सअपवर पाठवायला सांगतो म्हणजे पोलिसांना दाखवता येईल. पण लेकीचा फोन एंगेज. निखिलचा गुस्सा 7वे आसमान पर. तेवढ्यात रेवाचा फोन किणकिणला. आजू सापडली. घरी पोचली सुद्धा. आनंदाचे डोही आनंद तरंग.
गाडी उडवत सगळे घरी. निखिल पुन्हा 5 वर्षाचा असल्यासारखा वाटायला लागला. आजीच्या कुशीत शिरून ढसा ढसा रडला. आजी, अगं कशी हरवलीस ग तू? खूप वेळा आरडाओरडा केल्यावर आजीला ऐकायला आलं. अरे बाप्पापाशी गेल्यावर हात जोडले, रेवाचा हात सुटला. निळी साडीवाली रेवा, एवढंच माझ्या लक्षात होतं. मागं वळून निळ्या साडीवालीचा हात धरून बाहेर आले. बाहेर आल्यावर लक्षात आलं, रेवा बदललीये. ती बाई मला घेऊन पोलिसांकडे गेली. मला मेलीला काय ऐकायला येतंय? विचारून विचारून दमली ती पोलिसन बाई. मग मला एकदम आठवलं, माझ्या पणतीनं माझं नाव आणि घरचा पत्ता लिहिलेली चिठ्ठी माझ्या बटव्यात ठेवली. ती चिठ्ठी दिली आणि मग पोलिसांनी मला लाल गाडीत बसवून घरी आणलं. लेकीचा प्रचंड अभिमान निखिलच्या डोळ्यात दाटून आला. त्याच्या लेकीनं तो घडाघडा वाचला. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं. लेकीनं ढासू डायलॉग मारला. निखिल हवेपेक्षा सुद्धा हलका झाला. दगडूशेठचं मनोभावे स्मरण करून तो आनंदाच्या ढगात मोकार उडायला लागला. गणपती बाप्पा मोरया. या कथेचं नाव आहे मूर्ती काका. हा सिलसिला कधी सुरू झाला काही आठवत नाही. बहुतेक अनादी अनंत काळापासून म्हणजे मी अगदी लहान असल्यापासून. गणपती जवळ आले की मूर्ती काकांची आठवण यायची. मूर्ती काकांचं खरं नाव बाप्पालाच माहिती नाही, खरंच माहिती नाही. आम्हाला आपले दोघेही प्राणप्रिय, एक मूर्ती काका आणि दुसरे गणपती बाप्पा. मूर्ती काका कसब्यातल्या कुठल्या तरी वाड्यात राहायचे. म्युन्सिपाल्टीत कुठल्या तरी खात्यात कारकून होते. त्यांचं बालपण पेणला गेलेलं. मूर्ती काकांचे वडील गणपतीच्या कारखान्यात काम करायचे. हातात जादू होती. तीच जादू पुढच्या पिढीत झिरपत आली. गणपती जवळ आले की मूर्ती काकांची 15 दिवस रजा. सहज मिळाली तर ठीक, नाहीतर विदाऊट पे. कुंभारवाड्यातून शाडूची मूर्ती आणायची. बोहरी आळीतून रंगाचे डबे आणायचे. वेगवेगळ्या आकाराचे ब्रश. 2 खोल्यांचं त्यांचं घर. बाहेरच्या खोलीत रंगशाळा अवतरायची. गणपती यायच्या आठवडाभर आधी बाबांचं बोट धरून मी मूर्ती काकांकडे, नानू यावेळी विठ्ठलू गणपती हवाय रे बाबा. अण्णांची फार इच्छा आहे. बाबांची फरमाईश. तुम्ही सांगितलो तसं करतो बाबांनो. मी आपला मूर्ती काकांकडे बघत बसायचो. चट्टेरी पट्टेरी पायजमा, बाह्यांचा गंजी फ्रॉक, त्यातून डोकावणारं जानवं. गंजी फ्रॉकवर रंगपंचमी, नाकावरनं ओघळणारा चष्मा आणि घड्याळ विसरलेला हा विश्वकर्मा. मूर्ती काका मान वर न करताच उत्तर द्यायचे. त्यांचे हात, डोळे, मेंदू त्या मातीच्या गोळ्यावर फोकस करणारे. बघता बघता त्यातून गणेशू प्रगटायचा. तल्लीन होणं म्हणजे काय, खरंच मूर्ती काकांकडूनच शिकावं. कामातून खरा आनंद, आनंद सृजनाचा, निर्मितीचा, आणि तो खरंच अफलातून असावा. आत्ता पटतंय, ज्यातून आनंद मिळतो, भान हरपायला होतं, असं काहीतरी काम करावं. आम्ही आपल्या आयुष्यभर पाट्या टाकणार ऑफिसमध्ये. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आम्ही मूर्ती काकांकडे. आत 25 गणपती अवतरलेले. स्वर्ग सुख. काय एक एक मूर्ती असायची. डोळे भरून पाहायची. आखीव, रेखीव, सुबक, अप्रतिम रंगसंगती. आणि सगळ्यात आवडायचे ते मूर्तीचे डोळे. कुठूनही बघा, बाप्पा आपल्याकडेच बघतायत असं वाटायचं. बाप्पांची कृपादृष्टी सदैव आपल्यावरच आहे. बाप्पा गालातल्या गालात हसतायत सुद्धा. काळजी नको, मी आहे पाठीशी. बाप्पांची ती आश्वासक नजर. बाप्पा दिसले की उत्साहाला उधाण. मनाच्या कानात आनंदाचे ढोल ताशे वाजायला लागायचे. ही सगळी मूर्ती काकांची जादू. प्रत्येक मूर्ती घडवताना जीव ओतलेला. आणि म्हणूनच प्रत्येक मूर्ती जिवंत. एकाही मूर्तीसाठी मूर्ती काकांनी कधी साचा वापरला नाही. प्रत्येक मूर्ती ते हातानं घडवायचे. जरा मोठा झालो, सायकल चालवता यायला लागली की मी गणपतीच्या आधी 8-10 दिवस रोज संध्याकाळी मूर्ती काकांकडे जाऊन बसायचो. त्यांचं ते मूर्ती घडवणं, रंगवणं, डोळ्यांची आखणी, तीच खरी प्राणप्रतिष्ठा. तोच खरा जिवंत देखावा.
मी तल्लीन होऊन ते बघत बसायचो. मला खूप आवडायचं ते. मूर्ती काका ठरवून 25च मूर्ती करायचे. ठरलेली घरं, वर्षानुवर्ष. कधी एखाद्याला वेगळ्या प्रकारची मूर्ती हवी असेल तर तसं. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी नावाची चिठ्ठी लावून बाप्पा तयार असायचे. येणारा वाजत गाजत मूर्ती घेऊन जायचा. जाताना काकूंकडे पैसे देऊन जायचे. देवाची किंमत कधीच करायची नसते. मूर्ती काका असंच म्हणणार. मूर्ती काकांकडच्या बाप्पापाशी किमतीचं लेबल कधीच नसायचं. लोक अंदाजानं पैसे द्यायचे. मूर्ती घेऊन जाताना बघितलं की मूर्ती काकांचे डोळे डबडबायचे. लेक चालली सासरल्यासारखा फील येत असावा. अनंत चतुर्दशीच्या दिवशी डोळ्यातला धबधबा कधी गाली उघडू लागायचा कळायचंच नाही. याचं सगळं क्रेडिट मूर्ती काकांनाच. मूर्ती काकांचा रवी माझ्याच वयाचा. तो ह्या सगळ्यांपासून अलिप्त असायचा. बाहेरच्या खोलीत पुस्तकात डोकं खुपसून बसायचा. हुशार होताच तुसडा वाटायचा. ठरवून आर्किटेक्ट झाला. छान चाललंय त्याचं. कॅम्पात ऑफिस आहे स्वतःचं. मोठा फ्लॅट घेतलाय कर्वे रोडला. सगळे तिकडे शिफ्ट झालेत. कसब्यातली ती भाड्याची जागा मात्र अजून आहे ना. मूर्ती काका आता पुढच्या वर्षी रिटायर होतील. अजूनही सायकल हाणत कसब्यात जातात. गणपती शाळा चालूच आहे. मध्ये एकदा रवी भेटला होता. तुमचा बाप्पा आवडता असेल, मला मात्र बिलकुल आवडायचा नाही. अरे वेड्यासारखे वागायचे रे बाबा. 15-15 दिवस बिनपगारी रजा, त्यापायी प्रमोशन नाही. आईची खूप ओढाताण व्हायची. लोक पैसे द्यायचे, त्यातून मटेरियलचा खर्च सुद्धा भागायचा नाही रे. यांच्या मूर्ती बघून बऱ्याच लोकांनी साचे बनवले, गणपतीचे कारखाने काढले, गब्बर झाले. आम्ही आपले आहे तसेच. खरंय, रवीचं बरोबर आहे. आता ठीक चाललंय ना तुझं. बाप्पाचीच कृपा रे. मी म्हटलं, कहू, अरे माझाही बाप आहे रे तो. मलाही वाटतं त्यानं आरामात बसावं, आरामात राहावं, धावपळ कमी करावी. पण काय करू, आमचा गणेश यात काही थांबत नाही. एवढं बोलून रवी निघून गेला. 2 दिवसांपूर्वी कुहूला माझ्या लेकीला घेऊन मूर्ती काकांकडे गेलो. आत रवी बसलेला. मूर्तीवर शेवटचा हात फिरवत होता. रवीच्या हातात ब्रश मी पहिल्यांदाच बघितला. कहू, बाप्पा वाट बघतायत. दुसऱ्या रांगेत माझ्या नावाची चिठ्ठी असलेला बाप्पा, माझी वाट पाहणारा, मन प्रसन्न. बाप्पा मोरया. एकदम रवी गळ्यात पडून रडायलाच लागला. 3 आठवड्यापूर्वी गेले रे बाबा. एकदम अटॅक आला. मी शेजारीच होतो. माझा हात हातात घेऊन म्हणाले, वर्षातले हे 15 दिवस देशील मला. हे देवाघरचं काम थांबता कामा नये. आयुष्यात कधीही मातीला हात लावला नव्हता. तरीही पटलं रे. तो बाप्पा खरंच आहे रे. त्यानंच या मूर्ती माझ्याकडून घडवून घेतल्या. खूप समाधान मिळालं या 15 दिवसात. माझा बाप आयुष्यभर कळलाच नाही मला. या 15 दिवसात मात्र समजला. तू मात्र लक्षात ठेव. बाबा नसले म्हणून काय झालं. तुझ्या घरचा बाप्पा इथूनच जाणार. माझ्या डोळ्यांचा वायपर मला पुरेना. थोड्या वेळानं सावरलो. बाप्पाकडे डोळे भरून बघितलं. डिट्टो तशीच मूर्ती काकांनीच घडवल्यासारखी. बाप्पा मोरया. शेजारी कुहू, माझी लेक अवघडलेली. बापू, ते मूर्ती काका कुठे आहेत? त्यांना बघायला तर मी आले इथं. रवीनं कुहूचा पापा घेतला. तिला उचलून कडेवर घेतलं. आजपासून मीच तुझा मूर्ती काका. बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.